आशिष शेलार सर यांनाही निवेदन करतो की त्यांनीही मंचावर उपस्थित राहायचं आहे. आशाताई यांचं आगमन झालेलं आहे. कॅन वी हॅव अ राऊंड ऑफ अप्लॉज. प्रत्येक रेडिओ स्टेशनने हृदयावर हात ठेवून सांगायचंय की आशाताईंची गाणी नसती तर रेडिओ स्टेशन चालला असता का आपला? इट्स नॉट पॉसिबल. आशाताईंचं इथे स्वागत. आणि हा खूप महत्वाचा एक टोकन ऑफ अप्रिसिएशन आहे. यात आहे रेडिओ. पुन्हा एकदा विकासजी यांना निवेदन की त्यांनी हा रेडिओ सेट प्रदान करायचा आहे. आशाताई यांना. मान्यवरांना निवेदन मंचावरच उपस्थित राहा. आता काही महत्वाची अवॉर्ड्स आहेत. सगळे अवॉर्ड्स तसे महत्वाचेच आहेत, पण आपण अवॉर्ड शो मध्ये जसं बघतो ना आकृती, त्या प्रकारे ही लुक एट सायलेन्स. धुक सुरू हो गई है. तर 3 नावं आम्ही अनाउन्स करणार आहोत इथून. ऑल राईट. ओके. सो दिल की धड़कनें थाम लीजिए. आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक 2025 आरजे जीतूराज फ्रॉम रेडिओ डे पे भाषा अनेक, इमोशन फिर भी वही एक. मिर्ची हिट्स हॉट. ऑल राइट, मूविंग ऑन. थैंक यू सो मच. थैंक यू जीतूराज. आभार, खूप खूप आभार. आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक 2025. Okay, I want to take this name. Asha, best female RJ goes to none other than Malishka from Red FM. RJ Malishka. अभिनंदन. पुढच्या ऑर्डर हे माझे राखीबंद भाऊ आहेत. राखीबंद भाऊ आहेत. आणि हे सगळ्या महाराष्ट्राचेच भाऊ आहेत. हे सूर तुमच्या लक्षात आहेत का? आकाशवाणी त्यावेळेला आम्ही 7 वाजता पटापट उठून बसायचं की आता कुठं गाणी कुठली येणार. माझ्या आयुष्याचं मी तुम्हाला थोडंसं हे देते की म्हणजे माहिती देते. 1933 साली मी पहिलं मराठी गाणं फिल्मचं गाले.
त्यावेळेला मी 10 वर्षाची होते. 10 वर्षानंतर आजपर्यंत किती वर्ष होतात, म्हणजे सगळे आर्टिस्ट असतील तर एखाद वेळेला गणितात चूक करते असं मला वाटतं. 92 वर्ष झाली आता माझ्या करिअरला. 92 वर्ष झाली. या 92 वर्षामध्ये तर हे गाणं जर नसतं तर मी तुमच्यासमोर असले नसते. कारण मी कुठंतरी स्टेजवर ड्रामामध्ये काम केलं असतं किंवा क्लासिकल सिंगर झाले असते. रेडिओ नसता तर कोणीच सिंगर कुणालाहीच माहीत झाला नसता आणि ते फक्त क्लासिकल वगैरे गात राहिले असते. या रेडिओमुळं सकाळी बायका ताज्या तवानं होऊन चहाची पातेली ठेवायच्या, भाजी कापायच्या, सगळी कामं याच्यावर व्हायची. पुरुष लोक लवकर लवकर घाईत डोकं धुवायला उभे राहायचे. आणि हा रेडिओ जो होता तो रेडिओ सगळ्यांच्या घरामध्ये होता. काहींच्या घरामध्ये नव्हता, काही गरीब होते त्यांचं. त्यावेळेला 100-200 फार जास्त पैसे होते. माझी एक गोष्ट तुम्हाला सांगते की भोसले म्हणजे सातारचे. तर माझी सासू एक छोटासा आमच्याकडं एवढा पांढरा रेडिओ होता. त्या रेडिओमध्ये मी गाते कशी हे त्यांनी विचारलं सासूबाईंनी. अरे गणपा, अगं ती गाती ती तू बायको ती कुठं बसती अरे त्यात. तो म्हणाला, अगं आई ती लहान होते छोटीशी आणि त्यात जाऊन बसते ती गाते. सासूबाईंनी आम्हाला जाऊ दिलं कामाला आणि तो चालू असताना तो ओढून काढला, झटका लागून पडल्या. आणि त्या म्हणाल्या, अरे तुझी बायको तिथं नव्हती, झटका लागला की बघ. म्हटलं जुनी लोक त्यांना काय माहिती रेडिओ काय काय, त्या गावातून आलेल्या होत्या चरे गावाच्या. तर रेडिओवर पहिले प्रोग्राम मी 15 वर्षाची असताना केला. आणि डी अमेंबर म्हणून तिथं हे डायरेक्टर होते. त्यांनी माझं गाणं असं दुरून ऐकलं आणि ते डायरेक्टर होते मोठे. तर मी माझ्या वडिलांचं गाणं गात होते, म्हणजे ऑडिशनसाठी म्हणून, का दुसरं काही येतच नव्हतं. काय चोरामी वंदिले शोरामी वंदिले धारा तीर्थी तपते आचरते सेनापती यशयाचे बल शूरामी वंदिले. त्यांनी आले, ते डी अमेंबर म्हणून होते, ते आले आणि ते म्हणाले, तू दिनाची मुलगी असा का? म्हणजे दिनाथरावची मुलगी म्हणजे मंगेशकर. मी त्यांना सांगितलं, हो मी त्यांची 3री मुलगी आहे. तू बरे गाता, तुला 3 प्रोग्राम देतो मी. त्यांनी मला 3 प्रोग्राम दिले आणि ते पण क्लासिकल. 15 वर्षाची मी, काही माहिती नाही काही गाण्याचं म्हणजे. आणि त्या ठिकाणी मी 3 शो, सकाळी, दुपारी आणि रात्री, बाबांच्या गाण्याचे शो पहिल्यांदा मी ऑल इंडिया रेडिओला केले. त्यानंतर मी कुठेच म्हणजे रेडिओला गाले नाही परत, पण रेकॉर्डिंग वगैरे केलं, खूप रेकॉर्डिंग केलं मी त्यावेळेला, पण गाले नाही असे. तर हा रेडिओ नसता तर काय झालं असतं. आम्ही बाहेरगावी जायचं किंवा मी आतूनही गाडीत बसले की सांगते, विजा जरा रेडिओ लाव रे. पहिल्यांदा रेडिओ नव्हता त्या म्हणजे
त्या सीडी वगैरे नव्हत्या होत्या, आता नाही आहेत सीडी वगैरे, तर रेडिओच आहे. तो म्हणतो कुठला लावू रेडिओ, तर तिचं गाणं लाव रे. तो लावतो ना, मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. हे गाणं संपल्यानंतर अरे जरा तू कुठलं तर गाव ना, ते कुठलं इना विनटी का हे डायडा विनी का. अरे बस झालं रे, ते फार झालं गाणं तुला. कुठचं चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है, हे गाणं लागतं. त्याच्यानंतर मी म्हटलं अरे काय रे ते दुसरं काला चष्मा दुसरं आता ते तोबा 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 असं काय तुम्ही गाणी लावतात. अरे अरे तोबा तोबा मग बस करायचा, त्या चष्मा पण नको मला. आता तू जुन्या गाण्याकडेच आहे. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा. This radio awards, Ashish sir, thank you, Asha Tai, namaste, all the guests here. And sir, हम सब के लिए जितने रेडियो फ्रेटर्नी से लोग आए हैं यहाँ पर, आई थिंक ये दिन, ये तारीख वर्ल्ड म्यूजिक डे की हम सब के लिए हिस्ट्री में जाने वाली है. आई थिंक टिल वी लिव हम लोग सर ये दिन याद रखने वाले हैं. एंड कहीं ना कहीं पर हमें लगा कि सर ये अपॉर्चुनिटी आशीष सर ने हमें दी, तो वी विल हैव नॉट मच टाइम ऑफ योर सर, वी विल टेक एक एक दो सवाल जितने भी आरजेज हैं. इट इज़ अ लिटिल फन सेशन सर आपके साथ. तो पहले हम शुरू करेंगे सर, आपके बगल में ही बैठे हैं आरजे सिद्धू जी से. यस सर. इससे पहले मैं बहुत दिल से आशीष जी को बधाई देना चाहता हूँ, उनका अभिनंदन करना चाहता हूँ. ये पूरी आइडिया आशीष जी की अपनी है, और जो हमारी रेडियो फ्रेटर्निटी है इतने सालों से वो हमारे सभी श्रोताओं की सेवा कर रही है, किंतु जिस प्रकार से उनका रिकॉग्निशन होना चाहिए वो नहीं हो पाता है. और उसी के चलते आशीष जी ने ये तय किया कि रेडियो जो अंतिम व्यक्ति तक पहुंचने वाला माध्यम है, उसको हम एक बार फिर सम्मानित करें, सेलिब्रेट करें. और आज का ये जो कार्यक्रम है वो उन्होंने यहाँ पर आयोजित किया, और विशेष रूप से आशाताई स्वयं इस कार्यक्रम में है. तो मैं ऐसा मानता हूँ कि वर्ल्ड म्यूजिक डे पर आशाताई के उपस्थिति में उनके ही नाम के पुरस्कार मिलना, ये लाइफ टाइम अचीवमेंट है. बिल्कुल सर, एब्सोल्युटली राइट. जी तो शुरू करें. वी विल हैव फर्स्ट आरजे सिद्धू फ्रॉम रेड एफएम. जी सिद्धू सर, सबसे पहले तो आपको बहुत बहुत धन्यवाद इतना बेहतरीन ये आयोजन करने के लिए और रेडियो का एक मनोबल स्ट्रॉन्ग करने के लिए. बहुत ही उम्दा दिन चुना है आपने, वर्ल्ड म्यूजिक डे. आपके लिए म्यूजिक क्या मायने रखता है? मुझे ऐसा लगता है कि मेरे लिए म्यूजिक एक हीलर है, म्यूजिक एक स्ट्रेस बस्टर है. और मुझे जब भी समय मिलता है या जब भी मुझे डिस्ट्रेस होना है तो मैं म्यूजिक सुनता हूँ. मैं प्रवास करता हूँ तो सारे प्रवास में मैं गाने सुनता हूँ. और मैं ऐसा मानता हूँ कि उससे हम अपने जो इमीडिएट प्रॉब्लम्स है उसको भूलकर एक दूसरी दुनिया में जाते हैं. इसलिए म्यूजिक मेरे लिए एक बहुत बड़ा हीलर है. थैंक यू सर. थँक यू. ब्रजेश जी. नमस्कार सर. सर, रेडिओ कुठे आणि राजकारण कुठे, दोन वेगळी वस्तू आहेत. कधी रेडिओवर ऐकलेल्या संगीतने राजकारणच्या वाटेवर मदत केली आहे का आपली? नेहमीच होते. बघा, आता तुम्ही जर बघितलं असेल तर 2019ला आम्ही निवडून आलो, पण आमचं सरकार नाही आलं. पण 2022ला आम्ही सरकार आणलं
आणि वो सिकंदर भी दोस्तों कहलाता है आणि बाकी म्युझिक, गाणी, रेडिओ या सगळ्या गोष्टी राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मगाशी आशिषजींनी सांगितलं की रेडिओच्या माध्यमातून मोदीजी मन की बात ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवत आहेत. आणि तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या FM रेडिओजवर इलेक्शन आलं की तुमच्या आवाजापेक्षा आणि तुमच्या गाण्यांपेक्षा जास्त आमची ऍडव्हर्टिजमेंट असतात. याचं कारण आम्हाला माहिती आहे की यंग क्राऊड पर्यंत पोहोचायचं आहे तर ते कुठून पोहोचता येईल, ते तुमच्या माध्यमातून पोहोचता येतं. त्यामुळे आमचा संबंध आहेच. थैंक यू सर. आरजे अर्चना, रेडियो सिटी जी. सर, वेरी 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 प्राउड फॉर रेडियो एंड म्यूजिक एंड आशा जी की का नाम रेडियो के साथ सदैव जुड़े रखने के लिए बहुत बहुत धन्यवाद. आशीष जी, वी आर फीलिंग वेरी प्राउड एज अ मीडियम. लेट्स क्लैप फॉर आवरसेल्व्स, वी हैव कम दिस फार. और ये जो आपने आज डेकोरेशन यहाँ किया है, वी आर लुकिंग एट इट एंड फीलिंग एक्सट्रीमली प्राउड टू बी पार्ट ऑफ दिस मीडियम. सर, आपके घर में रेडियो का क्या माहौल होता था बचपन में? देखिए, बचपन में तो रेडियो ही था. और मुझे अभी भी याद है कि जब काफ़ी छोटे थे तो हमारे चाचा जी की आदत थी, सुबह 6 बजे पुराने गाने आते थे, शमशाद बेगम के वगैरह, ऐसे साढ़े 6 बजे आते थे अपने विविध भारती पर, यानी अपना जो नेशनल रेडियो है उसके ऊपर. तो 6 बजे वो पहले, सबसे पहले वो लगते थे हमारे यहाँ. और हम लोग जब बड़े हुए तो हमारे लिए तो बिना का गीतमाला या सिबा का गीतमाला ये तो बहुत, मुझे ऐसा लगता है कि सभी को पसंद थी. मुझे आज भी याद है कि कुर्बानी फिल्म शायद आई थी उस समय. आप जैसा कोई इतने दिनों तक चार्ट बस्टर रहा, वो नीचे जाता ही नहीं था. और ऐसे कई, और मुझे इस बात की बहुत खुशी है कि ये जो कैरावान रेडियो आया है, इसने बिना का गीतमाला की सारी जितने एपिसोड्स हुए हैं ये सारे एक साथ हमको दिए. वो सुनने में जो मज़ा आता है, ऐसा लगता है कि वही पुराना समय वापस आया है. तो अमीन सयानी जी के लिए उस समय हम लोग सब बिल्कुल राह देखते थे कि कब वो आएंगे और कब वो सारी अपनी बातें बताएंगे. और एक सबसे बड़ी बात मैं जो रेडियो के बारे में कहना चाहता हूँ कि देखिए, जो ऑडियो विजुअल होता है उसमें एक्सप्रेशन आसान होता है क्योंकि वो दिखता है. लेकिन रेडियो की सबसे बड़ी खासियत यह है कि व्यक्ति दिखता नहीं है, लेकिन फिर भी सारी चीज़ें एक्सप्रेस करता है अपने शब्दों से. और कई बार हम लोग रेडियो के ऊपर छोटी नाटिकाएं सुनते थे. उस समय रेडियो पर नाटिकाएं आती थी. उन नाटिकाओं में जो पात्रों को जीवित करने का काम अपने शब्दों के माध्यम से, ऐसा लगता था कि वो घटना हमारे सामने घट रही है. तो मैं ऐसा मानता हूँ, अभिव्यक्ति जो होती है ना, उसके लिए कोई भी माध्यम ये काफ़ी होता है. मतलब टेक्नोलॉजी तो ऐसे माध्यम ला रही है कि अब हम लोग एक प्रकार से 3D, 4D, 6D, 17D, 16D एक्सपीरियंस ले रहे हैं. लेकिन जिस समय इट वॉज ओनली 1D, इट वॉज ओनली म्यूजिक, जिस समय केवल वन वे कम्युनिकेशन था, उस समय भी रेडियो ने हमारी अभिव्यक्ति को जिस प्रकार की आवाज दी है, तो मैं ऐसा मानता हूँ कि एटलीस्ट मैं जब आ रहा था तो हमने बचपन से देखे हुए रेडियोज वहाँ सारे रखे हुए हैं. तो वो देखकर मुझे बहुत खुशी हुई, क्योंकि हमारी जो एक प्रकार से सांस्कृतिक विरासत है, उस विरासत को शेप देने का काम इन्हीं रेडियोज ने किया है. थैंक यू सर. ओके, सो अब इस तरफ आते हैं टू आरजे भूषण. आरजे भूषण है फ्रॉम रेडिओ मिर्ची. भूषण जी, मराठीत आपण बोलू शकतो का? हो, जसं पण. येस. नाही, अर्थातच मराठीत बोलणार आहे. सर, सगळ्या रेडिओच्या हिरो मध्ये महाराष्ट्राचे खरे हिरो तुम्ही बसलेला. सगळ्या नाही, ते म्हणण्याचं विशिष्ट कारण आहे, गेल्या 6 महिन्यात 1,16,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आहे आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या समृद्धीच्या पथावरती नेले. त्यामुळे आमचे खरे हिरो आहेत. सर, तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली.
आणि आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे, तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात. तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ऍक्सिडेंट होता. माझ्या मित्राने माझ्यासोबत केलेला प्रँक होता, पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो. पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही. आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते. आणि हा जो पॅनल डिस्कशन आहे मॉडरेट करणार आहेत अजय कपूर जी, वेटरन आहेत म्युझिक फील्ड मधले, आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. अजय कपूर यांना निवेदन करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन हा जो पॅनल डिस्कशन आहे हा मॉडरेट करायचा आहे. अजय जी. So give a round of applause everyone. We are all set to witness this panel discussion and I'm sure we are going to benefit from it. Over to you, We can Ajay. start. So hi. Good afternoon, everyone. Thank you for inviting us on this stage on this World Music Day. Ashish ji, thank you so much. To all radio stations, I have one question: that how your organization is adapting to the shift from traditional AM FM to all digital platforms and streamings and podcast. So yeah. Thank you, Gaurav. Thank you. सबसे पहले तो of course महाराष्ट्र government को and माननीय मंत्री जी, thank you so much for introducing these awards and I think it totally deserves a huge round of applause because महाराष्ट्र में especially so proud to say कि रेडियो मिर्ची के maximum number of stations हैं और of course जिस शुभ नाम से इस अवार्ड फंक्शन का नाम रखा गया. आशा ताई आपके सामने बैठ के, आई मीन जनरली माइक और स्टेज पे नर्वस नहीं होती, आज तो ऐसा हाल हो रहा है कि क्या ही कहूँ, बट इट्स सच एन ऑनर कि आपके सामने यहाँ पर हमें बैठ के गुफ्तगू करने का ये सौभाग्य प्राप्त हो रहा है. यस, रेडियो फॉर मी इज एब्सोल्युटली अ सिनोनिम टू द वर्ड फॉरएवर. था, है और हमेशा रहेगा. ये रेडियो का वजूद है और यही रहेगा. आई एम श्योर देयर आर सो मेनी multiple digital platforms that are getting introduced. There are so many different say mediums that are coming across और आते भी रहेंगे. लेकिन जैसे कि यहाँ पर थोड़ी देर पहले यहाँ पर डिस्कशन हो भी रहा था, बात भी कही जा रही थी कि जब भी हम सुबह उठते हैं और हमारे जो मॉर्निंग शो रॉक स्टार है जीतू राज यहाँ पर बैठे हुए हैं, सो द फैक्ट इज सुबह ट्रैफिक कहाँ पर बुरी तरीके से फंसा पड़ा है, ये कोई डिजिटल मीडियम आपको नहीं बताने वाला. उसके अलावा जो एक पर्सनल टच रेडियो में होता है वो किसी भी डिजिटल मीडियम या किसी और मीडियम या ओटीटी प्लेटफॉर्म या टीवी या किसी में भी नहीं हो सकता. वो एक फोन करके मैं अगर तन्हा हूँ, अकेली हूँ और मैं किसी से बात करना चाहूँ, और चलो ठीक है मैं पार्टी भी क्यों ना कर रही हूँ, दोस्तों के साथ भी क्यों ना हूँ, मैं किसी से बात करना चाह रही हूँ, तो कोई इंसान एक भले ही थोड़ा सा अनजान सही, पर मैं जब फोन करके उससे बात करूंगी वो पर्सनल टच जो आता है रेडियो का वो कभी नहीं कोई और प्लेटफॉर्म टेक ओवर कर सकता. और हमारे यहाँ के सारे जॉब्स, हमारी पूरी टीम यहाँ पर भी है, हमारे रात का जॉक, यहाँ तक कि मिर्ची अंडरस्टैंडिंग दैट मुंबई 24 घंटे जगा हुआ रहता है, तो हमने स्पेशली रात का शो 12 से 2 के बीच में शुरू किया मिर्ची आरजे अनमोल के साथ में. सो अंडरस्टैंडिंग द फैक्ट कि शायद रात को 12 बजे के बाद भी कोई है जो जगा हुआ है और वो शायद तन्हा फील कर रहा हो और उसे अगर किसी से बात करने की इच्छा हो तो अनमोल है आपके लिए. सो दैट्स व्हाट आई एम सेइंग दैट दिस थिंग आई थिंक ये चीज सिर्फ रेडियो कर सकता है और कोई और मीडियम नहीं कर सकती. सो वी विल stay forever and that's the fact. I so agree to what Paragi just said here. I think अगर एक शहर चलता है तो उसकी धड़कन हमेशा रेडियो ही रहा है. The last mile push, the absolute hyper localness that radio brings to us. हमारा नाम ही रेडियो सिटी है in my case, and I think that nobody else can replicate. Thank you so much. Now to Kirti, the music label.
So how the music label are involving in today's नक्कीच सगळ्यांना ऐकायला आवडेल. सोनाली 30 सेकंड लिंक 40 यार कम से कम दिलीप 40 से स्टार्ट हुआ था रेडियो. सगळ्यात आधी तर मनापासून धन्यवाद सर, थँक्यू सो मच. मी रेडिओ सिटी 91.1 ची आहे, पण भारतामध्ये, देशामध्ये, जगामध्ये जिथे जिथे कुठलीही सिटी आहे तिथे रेडिओ हा वाजला पाहिजे. रेडिओ ऐकणाऱ्यांना, रेडिओवरती प्रेम करणाऱ्यांना, रेडिओवरती विश्वास ठेवणाऱ्यांना आणि रेडिओच्या माध्यमातून परिवर्तन घडवणाऱ्यांना सगळ्यांसाठी हा अवॉर्ड मी समर्पित करतेय, कारण मी आहे आरजे शो सोनाली. थँक्यू सो मच. रेडिओ जिवंत राहिला पाहिजे आणि तो जिवंत राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही जी मोहीम घेतली आहे, हा जो महोत्सव सुरू केलाय, त्यासाठी अगदी मनापासून आभारी आहे सर. थँक्यू सो मच. आमचे खऱ्या अर्थाने युवकांचे मुख्यमंत्री, कारण या कार्यक्रमाची ज्यावेळेला योजना आमच्या मनामध्ये आली की 1923 पासूनची ही सुरुवात आहे आणि ज्यावेळेला या संगीत प्रवासातल्या सर्व घटकांना आपण एकत्र केलं पाहिजे, कारण ही सुद्धा सांस्कृतिक प्रवासाची मोठी वाटचाल आहे. आणि मग मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती केली की आपण हा कार्यक्रम करूया, महोत्सव पण करूया आणि पुरस्कार पण करूया. मी तुम्हाला माझ्या भाषेत आई शपथ सांगतो की एका मिनिटात मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली. जोरदार टाळ्या जरा सरकारसाठी आणि मुख्यमंत्री महोदयांसाठी आपण वाजूया. आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, या बहुत सारे रेडियो जॉकी है, प्रोग्रामर्स है, मैं उनको एक लीड देना चाहता हूं कि उनको बहुत सारे गाने बाय हार्ट है और इसके लिए अशा अर्थाने विचार करणारे आमच्या मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. पहिला अवॉर्ड होतो आणि तीच मी मगाशी म्हटलं, रेडिओ बॉम्बे, त्या बॉम्बे होतं, 1923 ला सुरू झालं, आज पण 2025 ला कित्येक पिढ्या गेल्या. त्यांची दिवसाची सुरुवात, दुपारी जेवण करतानाची वेळ, पावसातले गाणी आणि निवेदन आता रेडिओ जॉकी मध्ये जे परिवर्तित झालं, कथा, गोष्टी, स्टोरी टेलिंग, सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय भाग, खूप मोठा प्रवास आहे. आणि त्यामुळे या माध्यमावर काम करणारे आमच्या संस्कृतीला, आमच्या ठेवा पुढे नेणारी लोक आहेत. आणि महाराष्ट्र या देशातलं पहिलं राज्य ठरलंय की ज्याने या पद्धतीचा पुरस्कार आणि महोत्सव हा प्रत्यक्षात घडवून आणला आणि तो आज सोन्याचा दिवस आहे. मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल तो म्हणजे या रेडिओला, मगाशी कोणीतरी म्हणालं की रेडिओ जगलं पाहिजे, वाढलं पाहिजे, अतिशय योग्य कल्पना आहे. पण या ठिकाणी याचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल की रेडिओवर लोकांना याची सवय तर आहेच, पण ती वाढली आणि वाढवली पाहिजे. म्हणून ते माध्यम सरकार दरबारी राजाश्रय, एक समाज कार्यच करत आहात, प्रबोधनाचं आणि लोकशिक्षणाचं, आपण मनोरंजनासोबत आपण काम करत आहात. अशा वेळी आपल्या कामाची दखल घेतली पाहिजे, आपला गौरव केला पाहिजे, अशी संकल्पना जर कोणाच्या मनामध्ये आली असेल तर आमचे मंत्री महोदय श्री त्यांनी हे सांगितलं की हे समाज माध्यम, हे माध्यम खूप प्रभावी आहे, याच्यासोबत शासनानं जुडलं पाहिजे. म्हणून हा उपक्रम जो आहे, आज जागतिक संगीत दिवस आहे, त्याचं औचित्य साधून आपण हा आशा रेडिओ पुरस्कार आपण या ठिकाणी आज घेत आहोत. या ठिकाणी आशाताई देखील येणार आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय देखील या ठिकाणी येणार आहेत. यावरून हा पुरस्कार किती महत्वाचा आहे आणि हे क्षेत्र किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. शासनाची एवढीच इच्छा आहे की शासनाचे विविध कार्यक्रम असतात, योजना असतात, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात. आणि विशेषतः मी सांस्कृतिक विभागाचा असल्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, कला या खूप समृद्ध अशा आहेत
या टिकवण्यासाठी, याचं जतन संवर्धन होण्यासाठी रेडिओ हे एक प्रभावी माध्यम असू शकतं आणि आहे. म्हणूनच आम्ही सर्वजण आपल्यासोबत एकत्र मिळून यापुढे काम करू इच्छितो. नमस्कार, धन्यवाद. मुंबई मस्का मार्के हे सादर करतात रेड एफएम से आरजे सिद्धू, ब्रजेश हिरजी मोठे भाऊ, आरजे सिद्धू छोटा भाऊ. ये इश्क एफएम से आरजे सपना भट्ट, और मैजिक एफएम से आरजे अक्की, और रेडियो मिर्ची से आरजे भूषण. और हा जो पॅनल डिस्कशन आहे मॉडरेट करणार आहे, कॅन वी हॅव वन मोर चेअर प्लीज, कॅन वी हॅव वन मोर चेअर प्लीज. Are you guys nervous? Ready with your questions? Nervous? Yes. Yes, of course. ही अशी मंडळी आहे जी ऑन एअर नर्वस होत नाही कधी. I said I am more nervous. Oh. मी थोडं करेक्ट करतोय की हे पॅनल डिस्कशन नाहीये. पहिल्यांदाच देशात आणि महाराष्ट्रात तर नक्कीच एका मुख्यमंत्र्याला 6 एक्सपर्ट्स रेडिओ जॉकी एकत्र, ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणू, पॉडकास्ट म्हणू, लाईव्ह म्हणू, आणि जे लाईव्ह रेडिओवर सुद्धा एकाच वेळेला इतक्या प्लॅटफॉर्मवर जाणार आहे. मला वाटतं हा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे की ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना 6 रेडिओ जॉकी, यू आर फ्री विथ द लिमिटेशन्स. थँक्यू. जास्त फ्री पण होऊ नका. और इसे मॉडरेट करने जा रही है वन एंड ओनली हिना मेहता. थैंक यू सो मच.